नमस्कार मित्रांनो. एक हेनली पासपोर्ट इंडेक्स आलेला आहे. बेसिकली आपल्या देशाचा पासपोर्ट हा आपली विश्वामधली ओळख असतो. या वर्षी भारतानं चांगली प्रगती केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा इश्यू महत्वाचा आहे. काल रात्रीच हा इंडेक्स आलेला आहे, त्यामुळे याचा अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. सुरुवात करूया. तर बघा दोस्तांनो, हा मॅटर का करतोय की ह्याचा अभ्यास करणं एवढं महत्वाचं का? आता आपण 2025 मध्ये परीक्षा लिहिणार आहोत, त्यामुळे यात भारत हा आंतरराष्ट्रीय दृष्टीने कशी प्रगती करतोय याच आपण जेव्हा मत व्यक्त करू, त्यात हा पॉइंट आपण नक्की टाकू शकतो की भारतानं हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये चांगली झेप घेतलेली आहे. हे खूप चांगलं पण नाही झालेलं आहे, पण हो, आपली परिस्थिती सुधारतीये हे आपण आंतरराष्ट्रीय दृष्ट्या नक्की दाखवू शकतोय. आता हा का मॅटर करतो एवढा, इतकं याचं महत्व काय? तर बघा, तुमच्या पासपोर्टची जी ताकद आहे ती तुमचं जगामधलं स्थान ही दाखवत असते. तर जो धारक म्हणजे जिथून तो प्रस्थान करतो, ज्या डेस्टिनेशनवरनं तो दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जातोय, तिथे त्याला एंट्री कशी दिली जाते, त्याच्यासाठी त्याला प्रायर व्हिसा घ्यावा लागतोय का, हे या इंडेक्सवरनं आपल्याला कळत असतं. त्यामुळे हा हेनली पासपोर्ट इंडेक्स आपल्यासाठी महत्वाचा. यात तुम्ही पर्यटन रँकिंग, तुमचा जागतिक व्यवसायामध्ये असणारा प्रवास, तुमचे राजनैतिक संबंध याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला मिळत असते. मग हा इंडेक्स आपण ठरवतो कसा, चला बघूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे व्हिसा फ्री सोर्स. तुम्ही ज्या डेस्टिनेशनवरनं, म्हणजे समजा जर तुम्ही भारतातनं प्रवास करतात, कुठेतरी दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जातात, तिथे जाण्यासाठी तुम्हाला प्रायर व्हिसा घ्यावा लागतोय का, किंवा मग तुम्हाला व्हिसा फ्री ऍक्सेस आहे का की तिथे पोहोचा, व्हिसा ऑन अरायव्हल तुम्हाला मिळेल. तर अशा ठिकाणी तुमचा व्हिसा ऑन अरायव्हल आहे का, याला सर्वात पहिलं महत्व इथे दिलं गेलेलं आहे. प्रत्येक पासपोर्ट व्हिसा मुक्त स्कोअर दिला जात असतो, जो पासपोर्ट धारक व्हिसा शिवाय किंवा खालील गोष्टींसह किती ठिकाणी प्रवास करू शकतो यावरती आधारित आहे. पहिलं आहे ते म्हणजे व्हिसा ऑन अरायव्हल, की तिथे पोहोचा आणि तुम्हाला तुमचा जो व्हिसा आहे तो मिळेल की तुम्ही त्या देशामध्ये आता ट्रॅव्हल करू शकता. उदाहरणार्थ, भारतीय लोक जेव्हा मालदीव्स मध्ये जातात तेव्हा व्हिसा ऑन अरायव्हल असतो की तुम्ही तिथे पोहोचा. एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर जर तुमच्याकडे हॉटेल बुकिंग असेल तर तुम्हाला ती लोक तिथल्या तिथं व्हिसा देत असतात. दुसरं, इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन. तुम्ही कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना, पूर्व दूतावासाला भेट दिलेली नाहीये, तिथे पोहोचतात आणि तुम्हाला व्हिसा भेटतोय. हा दुसरा महत्वाचा क्रायटेरिया. आता ह्याच्यातला अजून सेकंड महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे की जर तुम्हाला त्या देशातून टेक ऑफ करायचंय आणि टेक ऑफ करण्याआधी जर तुम्हाला तिथे व्हिसा घेण्याची गरज पडत असेल पोहोचण्याआधी, तर मात्र मग तुमच्या कंट्रीला 0 स्कोर दिला जात असतो. उदाहरणार्थ, समजा भारतीय लोक हे युरोपामध्ये ट्रॅव्हल करत असतील, तर जर त्यांना मल्टिपल सिटीजला ट्रॅव्हल करायचं असेल तर शेंझन नावाचा व्हिसा त्यांना काढावा लागतो. हा जर त्यांना काढावा लागत असेल टेक ऑफ करण्याच्या आधीच, तर मग मात्र तुमच्या देशाला 0 स्कोर मिळेल. आणि आपण इथे बघू शकतो याचा इम्पॅक्ट भारतावरती झालेला आहे. आपल्याला जर व्हिसा आगाऊ मिळवणं आवश्यक असेल, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रस्थान करतात, डिपार्ट करतात तिथनं, तर त्या गंतव्य स्थानाला, म्हणजे तुम्ही जिथून टेक ऑफ करतात त्याला 0 गुण दिले जातात. भारताला इथे व्हिसा रिक्वायर्ड असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी 0 पॉईंट जे ते दिले गेलेले आहेत. मग आता भारतीय लोक 59 ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतात व्हिसा फ्री. मग आता असे 59 ठिकाणं असणारे बरेच सारे देश आहेत. त्यामुळे भारताचा या वर्षीचा रँक 77 आहे. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की भारताची प्रगती ह्याच्यामध्ये कशी चांगली झालेली आहे ती. मित्रांनो, आम्ही पुण्यामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये एक रिअल टेस्ट घेणार आहोत. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला खाली आपल्या एका लिंक मध्ये भेटून जाईल आणि त्याच्यासाठीचा अजून एक लॉन्च सुद्धा उद्या परवामध्ये होईल. सो चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिजिट करत राहा. याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की मिळेल. तर मित्रांनो बघा, ग्लोबल ट्रेंड्सकडे आपण जाणं गरजेचं आहे. ग्लोबल टॉप रँकिंग ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सिंगापोर नंबर 1 ला आहे. सिंगापोरचा जर पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर हा स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट समजला गेलेला आहे. तुमच्याकडे जर सिंगापोरचा पासपोर्ट असेल तर तुम्हाला अमेरिका सारख्या राष्ट्रामध्ये आधीच जा, त्यांच्या एम्बॅसी किंवा कॉन्स्युलेटमध्ये जा, अपॉइंटमेंट घ्या, का चाललेले हे सांगा, एक सगळं करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ट्रॅव्हल करू शकता. 193 डेस्टिनेशन्स आहेत की जिथे सिंगापूरचे लोक, सिटीजन्स हे डायरेक्ट ट्रॅव्हल करू शकतात. असं काय व्हिसा रिक्वायरमेंट्स अशा खूप साऱ्या नाही. 2 नंबरला जपान आणि साऊथ कोरिया आहे. ऑफकोर्स जपान हा त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे आणि जॅपनीज लोकांमुळे ओळखला जात असतो. साऊथ कोरिया सेम. डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, स्पेन हे 159 ठिकाणांसह 3 नंबरला आहे. 4 नंबरला ऑस्ट्रिया, इथे ऑस्ट्रेलिया नाही हा, ऑस्ट्रिया आहे. बेल्जियम, लक्झमबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्चुगल, स्वीडन हे 188 डेस्टिनेशनसह 4 नंबरला.
5 नंबरला ग्रीस, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आहे 187 डेस्टिनेशन सह. युके 186 सह 6व्या नंबरला आहे. 7व्या नंबरला ऑस्ट्रेलिया आहे, वरती ऑस्ट्रिया खाली इथे ऑस्ट्रेलिया आहे. हे सगळे लोक आहेत. 8 नंबरचा देश खूप महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल मी तुमच्याशी नंतर नक्कीच बोलेल. आता आपण जरा भारताची झेप बघूया, ज्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण महत्वाचा आहे जो बनवलेला आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी भारत हा 85 नंबरला होता, तिथून भारत हा डायरेक्ट 77 नंबरवरती आता पोहोचलेला आहे. 77th नंबरला भारत पोहोचलेला आहे. मगाशी पण मी तुम्हाला या स्लाइडमध्ये भारताची जी स्थिती आहे ती दाखवलेली होती की भारताचा नंबर जो आहे हा 77 आहे. तर भारत हा 77 नंबरला पोहोचलेला. ही एक इतिहासातली मोठी झेप आहे भारताची. भारतानं मागच्या वर्षात खूप चांगली कामं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बरेच व्हिजिट्स पण आपण बघितल्या. मागेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मागच्या हप्त्यामध्ये 5 देशांच्या टूरवरती गेलेले होते, तिथून ते परत आले. आता परत युके साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निघणार आहेत. तर भारत हा जो ग्लोबल रीच जो आहे भारताचा तो चांगला होतोय, वाढतोय. दॅट्स वाय आता भारतानं ही डायरेक्ट झेप जी 85 वरनं ती 77 वरती घेतलेली आहे. 59 डेस्टिनेशन्स आहेत की जिथे विजा फ्री ट्रॅव्हल और विजा ऑन अरायव्हल भारतीय लोक ट्रॅव्हल करू शकतात. सो दॅट्स वाय भारतासाठी हे मॅटर करतंय. मग आता भारतीय लोक कुठे कुठे ट्रॅव्हल करू शकतात तर तुम्ही बघू शकता आशियामध्ये या ठिकाणी, आफ्रिकामध्ये या ठिकाणी, करेबियन आयलँड्स इथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मागच्या त्यांच्या भेटीमध्ये गेलेले होते. त्रिनिदाद अँड टोबॅगो आहे हा तो, लक्षात ठेवा. शिवाय हे काही आयलँड्स आहेत, मिडल ईस्ट मधले हे ठिकाण आहेत की जिथे भारतीय लोक विजा फ्री किंवा विजा ऑन अरायव्हल वरती ट्रॅव्हल करू शकतात. कोणते असे घटक होते की ज्यांच्यामुळे भारतीयांना ही झेप घेणं, भारताला ही झेप घेणं सहज शक्य झालं? तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक ते म्हणजे आपले जे द्विपक्षीय बायलॅटरल संबंध आहेत मित्रांनो, ते खूप जास्त सुधारतात इतर राष्ट्रांबरोबर. हा पहिला महत्वाचा घटक आहे. दुसरा, ई विजा करार आपण बऱ्याच राष्ट्रांबरोबर करतोय, त्याच्यामुळे हा दुसरा महत्वाचा घटक आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे गतिशीलता आणि प्रादेशिक भागीदारीमध्ये चांगली कामगिरी. बेटर परफॉर्मन्स इन मोबिलिटी ट्रिटीज अँड रिजनल पार्टनरशिप्स. भारताचे रिजनल पार्टनरशिप वाढतात आहेत. पुढच्या वर्षी EU बरोबर सुद्धा भारत एक महत्वाचा करार करतोय, ज्याच्यामुळे आपल्याला प्रचंड फायदा होणार आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये जे इंडियन्स जातात त्यांना एस्पेशली भारतीयांचे डेस्टिनेशन्स खूप फिक्स आहे. भारतीय लोकांना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा मूवी पाहिल्यानंतर स्वित्झर्लंडला जायला आवडतं. स्वित्झर्लंड आणि EU यांचा जरा आपण वेगळ्यानं विचार करूया नंतर. पण मग भारतीय लोकांचे काही फिक्स सिटीज आहेत, स्वित्झर्लंड आहे, जर्मनी आहे किंवा पॅरिस आहे, जिथे लोकांना आयफिल टॉवर पाहायला आवडतो. बरेच लोक इंग्लंडला ट्रॅव्हल करणं पसंत करतात. भारतातनं डायरेक्ट इंग्लंडच्या फ्लाईट सुद्धा आहेत. सो मग भारत आता पुढच्या वर्षी या EU बरोबर सुद्धा बोलणार आहे. सो त्याचा फायदा आपल्याला होऊ शकणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाढलेली सॉफ्ट पॉवर भारताची. यात तर म्हणजे बिलकुल बोलायलाच नको. ऑपरेशन सिंधूर नंतर भारताची सॉफ्ट पॉवर अधिक वाढलेली आहे. भारत हा डिफेन्सच्या दृष्टीनं चीप बट रिलायबल मॉडेल्स तयार करू शकतोय, हे भारतानं जगाला दाखवून दिलेलं आहे. सो भारतानं ह्याच्यात सुद्धा छान प्रगती केलेली आहे, म्हणूनही आपला जो इंडेक्स आहे तो याच्यामध्ये चांगला झालेला आहे. मग आता जरा आपले 2 आवडते भाऊ लोक कुठे आहेत त्यांच्याबद्दल पण विचार करणं जरा गरजेचं आहे. पाकिस्तानचा रँक हा 100वा आहे आणि पाकिस्तान विजा ऑन अरायव्हल ऍक्सेससाठी 32 डेस्टिनेशन्स वरती आहे. चायना आणि भारत असे काही खूप दूर नाहीये बरं का. चायनाचा पण पासपोर्ट हा आपल्या बरोबरचाच आहे. चायनामध्ये जवळपास 60 डेस्टिनेशन्स आहेत. काही ठिकाणी 59, काही ठिकाणी 60. तुम्हाला हा रँक भेटेल, तर चिंता करू नका त्याच्याबद्दल. विजा ऑन अरायव्हलसाठी हा 58 to 85 डेस्टिनेशन्स आहेत. त्याच्यात खूप साऱ्या कंट्रीज आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर चायना याचा नंबर आपल्याला 60 दिसतोय. कुठे कुठे तर तुम्हाला 59 किंवा 60 दिसेल, तर चिंता करू नका. ते वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते दिसू शकता आहेत, कारण यांचे जे हेनलीचे जे रिझल्ट्स आहेत ते बऱ्याच वेळेला क्वार्टरली सुद्धा ती लोक सांगत असतात. तर मित्रांनो, आता ग्लोबल ट्रेंड्स जे 2025 त्यांच्याकडे जरा बघणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 8व्या डेस्टिनेशन बद्दल सर्वात शेवटी सांगतो, हे पण बोललेलो होतो. मित्रांनो, जरा इथे नीट बघा. ऍव्हरेज मोबिलिटी ही 111 विजा फ्री डेस्टिनेशन्स ऍज पर पासपोर्ट आहे. 111 ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज डेस्टिनेशन्स दिसून येतात. युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील प्रवास स्वातंत्र्यामुळे आशियाई देश या क्रमवारीमध्ये वरती गेलेले दिसतात. मी तुम्हाला सिंगापोर, भारत किंवा मी तुम्हाला जापानचं उदाहरण दिलं. आशियाई देश आपल्याला याच्यामध्ये टॉप करताना दिसून येतात. UAE मित्रांनो, हे बघा, UAEने खूप छान प्रगती केलेली आहे. आपण बघतोय की UAEला खूप आधी कळालेलं आहे की त्यांच्याकडचं तेल एक ना एक दिवस संपणार आहे. मग तेल संपल्यानंतर त्यांच्याकडे डेस्टिनेशन काय राहील ज्याच्यावरनं ते पैसे कमवू शकतील, तर ते दुबईला डेव्हलप करतात. सो दॅट दुबई हे एक असं डेस्टिनेशन बनू शकेल की जिथे लोक ट्रॅव्हल करतात. इनफॅक्ट आपण पण बऱ्याच सारे पॉडकास्ट किंवा रील्स बघतोय ज्याच्यामध्ये लोक सांगतात की दुबई राहण्यासाठी सेफ आहे म्हणून.
लोक तिथे सेफ आहे, शिवाय तिथे जगण्यासाठी चांगल्या गोष्टी मिळतात, त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्विच करतात. तर युएईचा जो रँक आहे तो इथे आपल्याला वाढलेला दिसतोय. 1 दशकापूर्वी हा युएई 40 नंबरवरती होता मित्रांनो, तो आता 8व्या नंबरवरती पोहोचलेला आहे. त्यामुळे हे युएईचं काम इथे महत्वाचं आहे. आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटलेला असेल. या विषयांवरती मी अजूनही व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पण पासपोर्ट काढलाय का नाही ते पण जरा मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.